तर मित्रांनो आता आपण झोपूयात. नमस्कार, शुभ सकाळ. काय बच्चन मारू नको. नमस्कार मित्रांनो, उद्या गुरुपौर्णिमा आहे. सो त्यानिमित्ताने आम्हाला काहीतरी स्पेशल नैवेद्य बनवायचं आहे. सो आम्ही ठरवले आम्ही लवकर झोपायचं आणि उद्या लवकर उठायचं. सो बघूयात आता उद्या लवकर उठतोय का नाही. चला बाय बाय, गुड नाईट. सो गुड मॉर्निंग गाईज. आज आहे गुरुपौर्णिमा. तर आम्ही ठरवलेलं काल की काहीतरी आज गुरुपौर्णिमेचं बनवायचं. सो सकाळी 5 वाजता वगैरे आम्ही उठायचं असं ठरवलेलं. आय गेस आता वाजले 5:14 आणि मला यानं सांगितलेलं की उठव मला. तर मी त्याला मागच्या 10 मिनटं झाली आहे उठवते. तसं आहे अजून झोपलेले आहेत. मी अलार्म लावलेला आणि मी उठली आहे आणि मग 10 मिनिटापासून फक्त म्हणून आवाज येतो. उठतोस का? किती वाजलेत? आता वाजले 6:30. काय बोलते? 5:15 वाजलेत. काही नको सांगू. 5:15 वाजलेत. हे बघा गाईस, किती वाजले? 5:15. उलट दिसतंय का? 6:30 वाजले. बघा काय बच्चन. तर मित्रांनो आता आपण झोपूयात. नमस्कार, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल मध्ये. तर मॅडम ऑफिस आहे. किती वाजता? 8 वाजता जायचंय मला. 8 वाजता जायचंय आणि म्हणून आम्ही ठरवलेलं की लवकर उठायचं. 5 वाजता तुम्ही सोडली का? 4:30. काय बच्चन मारू नको. 4:30ला उडली म्हणती. किती 8ला जायचं? 8:30ला जायचं तुला ऑफिसला? 8:30ला जायचंय. आता वाजले 5:15. म्हणजे आम्हाला अजून आमच्याकडं अडीच तास आहे जवळपास. 2.5 तासात आता आम्ही सगळं आवरणार आहे. काहीतरी स्पेशल बनवायला ठरवलंय आणि मग आता आम्हाला करावं लागेल. आणि आज माझं वर्क फ्रॉम होम आहे. आज नाही तर रोजच असतं. रोज नसतं का? वर्क फ्रॉम होम आहे आज. तर चला मग आता उठूयात. बेडवर उठायचं. दात घासायचं काम चालू आहे आणि आमच्या मॅडमची सगळी तयारी चालू आहे. कारण की खीर सोडून आम्हाला स्वयंपाक पण बनवायचा आहे ना डब्यासाठी. तर काय बनवलं आहे डब्यासाठी? टमाट्याची चटणी आणि चपात्या मस्तपैकी. आणि नैवेद्य अजून बनवायचं आहे. चला आता. तर आता रेडी झालोय आम्ही आणि वाजलेत किती? 6:40. मला 5 वाजता उठवलंय आणि आता 6:45 वाजले. 1 तास 1.5 तास आमचा फक्त आवरण्यामध्येच गेलाय. नाही आवरलं कारण की तिने थोडासा स्वयंपाक पण बनवलाय. कारण मी की स्वयंपाक बनवून ठेवल्यानंतर मला ऑफिसला जायचंय. डबा वगैरे झालाय. भाजी पण झाली ना? भाजी झालीये. आणि पहिले आम्ही आता आंघोळ वगैरे केली आहे. तर पहिले आम्ही देवपूजा करतो. त्याआधी आम्ही असं सर्च केलेलं की आज कोणते कपडे घालतात. तर सर्च मध्ये आलेलं की व्हाईट आणि येल्लो असं काहीतरी आलेलं. तर आम्ही ठरवलं की लेट्स गो विथ व्हाईट. दाखव ना. हा बघा आमचा आउटफिट. चला आता देवपूजा करूयात आपण. हे आमचं देवघर आहे. तर छोटसच आहे. बघू शकता तुम्ही. दिसतंय का? सो परत एकदा गुड मॉर्निंग गाईज.
आता सकाळी उठलो वगैरे. आता वाजलेत किती, 7 वाजलेत आय गेस, 7:30 झालेत आता. आणि मी बाकीचं सगळं आवरून घेतलंय. आता नैवेद्य करतोय. तर आम्ही बघितलं की असं सर्च केलेलं, तर काय होतं, खीर होती, दुधाचे पदार्थ काहीतरी होते. तर आम्ही विचार केला की साधं आणि सोपं असं काहीतरी करू, खीर करू. तर त्याला शेवयाची खीर खूप आवडते. तर ठीक आहे, ट्राय करूयात आता शेवयाची खीर. तिचा स्वयंपाक बनवून झालाय सगळा, डब्बा झालाय तिचा. आता फक्त शेवयाची खीर राहिली, तर शेवयाची खीर करूयात आता. ठीक आहे. इकडे तर वेगळ्या कोणत्या शेवया नाही, तर आम्ही हे डीमार्ट मधून आणलं, आशीर्वादचं रोस्टेड बमेसिले आणलंय. हे डीमार्ट मधून आणलेलं. शेवया तर आपण वेगळ्या नाही देत, बरोबर आहे, है की नाही? हा बरोबर आहे. शेवया खिरेसाठीच आहे हे ऑलरेडी रोस्टेड शेवया आहेत. तर असं काही रोस्ट करायची गरज नाहीये. तर मित्रांनो, हिला आता थोडस दूध आणि केळ्याचं मिल्कशेक, स्मूदी. अच्छा, स्मूदी, तिच्या भाषेत स्मूदी. काय असतं स्मूदी मध्ये, सांग. काय काय असतं सांगतो. काय, केळं असते, नट फ्रुट्स असतात आणि मिल्क असतं. अजून काही डेट्स, मनुके. 5 वाजता उठल्यामुळे जरा त्याचं एनर्जी गेली, विकनेस आलाय त्याला जरा. तर त्यामुळं ठरवलंय की थोडासा ते मिल्कशेक पिल, स्मूदी. तर मी स्मूदी पिलेली आहे, त्यांच्या भाषेतली स्मूदी आणि आपल्या भाषेतली मिल्कशेक. नट्स आणि काय, बनाना आणि मिल्क. तर आता थोडी तरतरी आली का अंगात, आले की नाही? आले ना. बघ, किती वेळ लागेल खीर करायला व्हायला? हो, खीर करायला किती वेळ लागेल? खीर करायला लागेल ओके. आणि तुला ऑफिसला कधी जायचं? आवडलं की नाही? खाऊन झाल्यानंतर जायचं ऑफिस असताना. पण मॅडम तुला वेळ चालू आहे. थोड्याशा शेवया टाकल्यात, पण ड्राय रोस्टेड आहेत त्या आधीच. दाखव ना सगळ्यांना बघा. काय तर शेवया एवढे नंतर तर जास्त होतं. अच्छा, काल मी खूप उशिरा झोपली आहे आणि 11:30 झोपली असेल. उशिराच झालाय ते 11 माझ्यासाठी. वाजता झोपली तू. 11 आणि मला प्रचंड झोप येते, मला बोलताही येत नाहीये. 11 वाजता झोपली होती का? आणि मी सकाळी 4:30लाच उठली आहे. अलार्म लावून अजिबात उठली झोप का अशीच झाली उठली? नाही, अशीच मला जाग आलेली. मी अशीच उठली आहे. माझी हालत खराब झाली आहे. माहिती नाही मी दिवसभर ऑफिस मध्ये काय करणार आहे आता. ऑफिस मध्ये झोपायचं आहे. ऑफिस मध्ये ह्यांच्या नानांचं ऑफिस आहे. अरे, तुमच्या ऑफिस मध्ये नॅप सेक्शन नाही का? ह्यांच्या नानांचं ऑफिस आहे. तर मी कधीही गेलं तरी चालतं आणि मी कधीही नॅप घेतलं तरी चालते. अरे, नॅप सेक्शन नाही का तुमच्या ऑफिस मध्ये? आहे. प्रत्येक ऑफिस मध्ये नॅप सेक्शन पाहिजे. काय म्हणणं आहे कमेंट मध्ये सांगा. आहे का, खरंच आहे? नॅप नाहीये असं सगळ्या ऑफिस मध्ये नसतं. मोठ्या मोठ्या एमएनसीज मध्ये असू शकतं. नाही, तुझ्या आहे ऑफिस का? मध्ये पण नाही वाटत. मग थोडं सकाळी उठून आवरून एकदम रोज मला जेव्हा ऑफिसला जायचं असतं, मला सोडायला येत होतो. मला रोज किती वेळा उठवावं लागतं? अरे फक्त तरी पण तू उठत नाही. आणि आज अरे आज 5लाच उठला. पण 5लाच उठला म्हणजे तू उठू शकतोस. हो, मी उठू शकतो. फक्त कोणीतरी उठवायला पाहिजे. 10 वेळा हाका मारला पाहिजे त्या पर्सनने. अरे, प्रत्येकाचं असंच. कोणाला उठायला आवडतं एवढं सकाळी. पण असं मी ऐकलंय की इथं काय दररोज सकाळी उठल्यावर चांगलं असतं हेल्थ साठी.
पण तरी आम्ही उठणार नाही. मग जरा उठत जा जरा लवकर, बर. तुझी हेल्थ जरा चांगली म्हणजे असं आहे का की बायकोने उठलं तर नवऱ्याची पण हेल्थ सुधारते? हो एकदम बरोबर. ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओ, इनडायरेक्टली म्हणायचंय का? इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली काही बोललं. तू उठली काय आणि मी उठलो काय. बर. 13 तारखेला अॅनिव्हर्सरी. आठवलं काय मग त्याच्यामध्ये? आठवलं म्हणजे बोलतच होतो आपण आधी आपलं ऑलरेडी प्लॅन 2-4 झालाय. दिवसापूर्वी. आणि अॅनिव्हर्सरीचा प्लॅन केलाय आम्ही. काय प्लॅन आहे पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल. पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल तुम्हाला प्लॅन. तर काय प्लॅन आहे त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कळेल आमचा प्लॅन काय आहे. खीर बघूयात आता कशी झाली काय झाली. चालू आहे खीर, जरा हलवून बघूयात. दिसली का शिजते खीर. खीर शिजत असते ना का तळत असते? तळत असते तर तुपामध्ये. हो का, काय विषय नाही. होय, आता ऑफिस मध्ये जाऊन काय करणार? मी नाही जाणार ऑफिस. सुट्टी घ्यायची का? मला झोप येते. आता 4:30ला उठल्यावर माणूस झोपणारच ना परत 8 वाजता. झोपणार का नाही? ऑफिस मध्ये जाऊन नाही झोपावं म्हणजे झालंच काम. डोळे सुजलेत पर, एवढी झोप लागली तरी मॅडम. मस्त वास येतोय खिरेचा. खीरचा वास तर येणारच. अरे वा, बनवली कोणी? आचारी. आचारी म्हणजे नाथपळ, बरोबर की नाही? फोन कुठे आहे? तर मित्रांनो आम्ही तिकडे झोपलो होतो, सॉरी ते आराम करत होतो. तर तोपर्यंत खीर पण बोलली मी पण झोपून घेते. आणि खीर पण झोपलेली आई झोपली होती आणि ती खाली सगळं लागली. सगळं त्याच्यात तिचं दूध आटून गेलं. थोडस आता दूध आणि पाणी टाकलंय, परत थोड्या वेळ उकळून घेऊयात आणि आपण नैवेद्य दाखवूयात. गोड माझ्या बायको सारखी. बर. लाईट लावा जरा, लाईट. मित्रांनो आमची खीर झालेली आहे आता. नैवेद्य दिलाय. आता फॉर्म बघूया. मस्त आहे, मस्त आहे. चला आम्ही आता खीर खातो. आता खीर खातो आम्ही, मस्त आस्वाद घेतो खीरचा. आणि इथंच आमचा आजचा व्लॉग पूर्ण करूयात. आणि तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला बाय बाय. करून टाका.